नमस्कार मित्रांनो, मोरूची मावशी नाटक त्यातलं टांगटिंग टिंगा ग टांगटिंग टिंगा गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेलच। आता कदाचित त्या गाण्यातल्या काही ओळी धार्मिक भावना दुखावणाऱ्या ठरतील, परंतु आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, टांगटिंग टिंगा ग टांगटिंग टिंगा। आज संघाच्या बाबतीत टांगटिंग टिंगा करण्याचं काम आपल्या माध्यमांनी केलं आणि हे काम आपली माध्यमं चोखपणे बजावत असताना आपले लोकप्रतिनिधी आणि त्याच्यात भाजपाचेही परिणय फुके इतरही असतील, त्यांनी त्या आधारावर त्याचं स्पष्टीकरण देऊन टाकलं। जसं लोकसत्ताचा जोकसत्ता झालेला आहे, म्हणजे अग्रलेख वापसीचा आत्ता कितवं वर्ष झालं, 8 वर्ष माहिती नाही, तेव्हापासून तो जोकसत्ता झाला आहे। तसं जोक प्रतिनिधी समोर उभे आहेत अशा आविर्भावात आपले पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात। मित्रांनो, नागपूर आता शांत असलं तरी जो काही प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असा होता। नागपूरमध्ये मुस्लिम जमावानी जो हिंसाचार केला, इतक्या कमी वेळात त्यांचं एकत्र येणं, ज्या रस्त्याला त्यांच्या गाड्या असतात तिथे गाड्या पार्क न करणं, एखादी अफवा पसरवणं, फक्त हिंदूंच्या गाड्यांच्या काचा फोडणं, त्याच्यातही म्हणजे गाडीच्या आतमध्ये जर तुम्हाला गणपती किंवा गजानन महाराज, स्वामी समर्थ, जे काही हिंदूंच्या गाड्यांमध्ये प्रत्येक असतंच काहीतरी, विठ्ठल रखुमाई, असं काही दिसलं की त्या गाड्या फोडणं, घरावर हल्ले करताना घरातल्या देवांच्या तस्बिरींना हात लावणं, हा जो हिंसाचार आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। आणि त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ करीनच, पण एक गोष्ट मात्र खरी की ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया काही भाजपाच्या नेत्यांनी, त्यातल्या त्यात सगळी सुरुवात चंद्रशेखर बावनकुळेंनी केली, इतकी बुळी प्रतिक्रिया ऐकून लोकांचा संताप अनावर झाला। ठीक आहे, हे समजू शकतो की जेव्हा अशा प्रकारचा हिंसाचार होतो तेव्हा भडकलेली डोकी शांत करण्याची गरज असते, पण इथे हिंसाचार फक्त एका समाजाने केलेला आहे, हिंदूंनी कोणताही हिंसाचार केला नव्हता। कायदेशीर मार्गाने ते आंदोलन करत होते, त्या आंदोलनाला मुस्लिम समाज आंदोलन करून, शांततामय आंदोलन करून उत्तर देऊ शकला असता। आणि त्यामुळे हे जे जस्टिफिकेशन आहे की समाजात तणाव होऊ नये आणि हे काम समाजकंटकांचं आहे, तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या लोकांची संख्या वाढतीये, त्यांना संघटित केलं जात आहे, त्यांना अशा प्रकारचा हिंसाचार करायला उद्युक्त केलं जात आहे, पोलिसांवर हात टाकला जातोय, महिला पोलिसांच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई वगैरे, म्हणून म्हटलं काल मला ते प्रतिक्रिया ऐकूनच मळमळायला लागलं। पण मुद्दा तो नाहीये। आज जेव्हा संध्याकाळी घरी आलो तेव्हा टांगटिंग टिंगा ग टांगटिंग टिंगा अशा प्रकारची अवस्था माझी झाली, कारण चक्क डॉक्टर जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करत होते, आणि ते एकटेच नव्हते, बहुधा अशाच प्रकारचं कौतुक उबाटा सेनेचे लोक असतील, काँग्रेसचे लोक असतील। आणि कौतुक का करत होते तर संघानी म्हणे भाजपला खडसावलं होतं, संघानी म्हणजे सुनीलजी आंबेकर, जे त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात म्हणे त्यांनी औरंगजेब आता रिलेव्हंट नाहीये, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीबद्दल संघानी भाजपाचे कान टोचले की हे अशा प्रकारच्या गोष्टी करणं बंद करा। आणि त्याच्यावर परिणय फुकेंनी म्हणे प्रतिक्रिया देऊन टाकली की संघाचा तो अधिकार आहे भाजपाचे कान टोचायचा, आम्ही जेव्हा मार्गातनं आमचा मार्ग चुकतो तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्याचा। आणि म्हणून माझी उत्सुकता चाळवली की नेमकं आहे काय तिकडे। मुंबई तकवाले अशाच प्रकारची दुही माजवायला चर्चा आयोजित करत होते। चर्चेचा विषय काय तर भाजपा सरकार छावा चित्रपटाला दोष देतो का, म्हणजे हे जे काय म्हणतात ना, जाणत्यांनी पोसलेली ही विषवल्ली आहे, ती विषवल्ली आपलं काम चोखपणे करत असते।
त्यांना सांगायची पण म्हणजे कुत्र्यांना वगैरे छू सांगायची गरज असते ना, न सांगतात हे कामाला लागतात. आणि म्हणून मी सुनील आंबेकर यांची पत्रकार परिषद बघितली आणि मला धक्का बसला की एवढ्या प्रकारचं म्हणजे कुठली गोष्ट कशा प्रकारे सादर केली जाते. आज सुनीलजी आंबेकरांची पत्रकार परिषद अशासाठी होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभाची त्यांची वार्षिक सभा असते. 4 वर्षांनी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे पार पडते आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये काय होणार आहे, कोणते ठराव मांडले जाणार आहेत. एक बांगलादेशबद्दलचा ठराव आहे, एक संघाच्या वाटचालीबद्दलचा 100 वर्षाच्या वाटचालीबद्दलचा ठराव आहे. ही प्रतिनिधी सभा विशेष महत्त्वाची आहे कारण यावर्षी विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे या 3 दिवसाच्या प्रतिनिधी सभेत काय काय होणार आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहे, कोण काय करणार आहे आणि शेवटी दत्ताजी हुसबळे त्याचं पत्रकार परिषदेत घेऊन या प्रतिनिधी सभेबद्दल त्याच्यात काय कामकाज झालं त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेणार आहे. तेवढा साधा विषय होता आणि त्यांनी पत्रकारांना विनंती केली होती की तुमचे जे प्रश्न आहेत ते या प्रतिनिधी सभेबद्दल विचारा. काही पत्रकारांनी हे प्रश्न विचारले, काहींनी विचारले संघाच्या शाखेतली उपस्थिती कमी झाली का, काहींनी विचारलं की नरेंद्र मोदी नागपूरच्या संघ कार्यालयात म्हणजे संघ मुख्यालयात येणार आहेत, स्मृती मंदिराला भेट देणार आहेत, मग ते त्याच्याबद्दल काय, मग भाजप आणि संघाचे संबंध कसे आहेत, मोदी हल्ली संघाचं कौतुक करताय पण संघ काही मोदींचं कौतुक करत नाही असं तुम्हाला वाटतं का, असेच प्रश्न. कारण प्रतिनिधी सभेबद्दल विचारण्यासारखं बहुधा पत्रकारांकडे फारसं काही नसावं. आणि जेव्हा पत्रकार परिषद संपायची वेळ आली आणि सुनील आंबेकर त्याचा समारोप करत होते तेव्हा एका महिला पत्रकारांनी इंग्रजीत प्रश्न विचारला की नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, अशा प्रकारच्या हिंसाचाराचं संघ समर्थन करतोय का आणि औरंगजेब रिलेव्हंट आहे का. तर त्याचं अगदी अर्ध्या मिनिटात उत्तर देताना सुनील आंबेकर म्हणाले की संघ हिंसाचाराचं समर्थन करत नाही आणि पोलीस त्यांचं काम करतायत, सरकार त्यांचं काम करतायत असं म्हणून त्यांनी पत्रकार परिषद संपली असं जाहीर केल्यावर त्या पत्रकारांनी पुन्हा विचारलं औरंगजेब रिलेव्हंट आहे का. त्याच्यावर फक्त त्यांनी 2 ते 3 शब्दात उत्तर दिलं की औरंगजेब रिलेव्हंट नाही, एवढंच. याच्यावरनं आपल्याकडच्या आणि कदाचित कर्नाटकमधल्या चहा बिस्किट पत्रकारांनी सुरसरम्य कहाणी तयार केली की संघाला जे चालू आहे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या निमित्ताने ते पसंत नाहीये. विश्व हिंदू परिषदेने काही जो मोर्चा आयोजित केला होता त्याच्यात औरंगजेबाच्या कबरीचा काहीतरी प्रतिकात्मक त्याचं तोडफोड करण्यात आली, ते संघाला पसंत नाहीये. संघ देवेंद्र फडणवीसांना वाचवायला पुढे आलाय. म्हणजे बघा यांच्या कल्पनाशक्ती किती अचाट असते ती की या नागपूर दंग्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा काळवंडली आहे. मग याच्यामुळे जी मोदी आणि शहा विरुद्ध फडणवीस आणि योगी आणि त्यांच्या बाजूने उभा असलेला संघ अशा ह्याच्यात आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी संघ पुढे आलाय. अशा प्रकारच्या गोष्टी चालवायला लगेच सुरुवात झाली 2 का 3 शब्दांनी ज्याचा काही संबंध नव्हता. पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलेलं, मध्ये एकदाही स्पष्टपणे सांगितलं, एका परदेशी पत्रकारांनी पण काही प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनाही उत्तर दिलं की ती पत्रकार परिषद आहे ती सोमवारी होईल, म्हणजे दत्ताजी हुसबळे ती पत्रकार परिषद घेतील. आत्ताची पत्रकार परिषद फक्त या 3 दिवसाचा काय कार्यक्रम आहे तेवढ्याच विषयांपुरती आहे. आणि एवढं असूनही यांनी त्याच्यावर पूर्ण अजेंडा चालवला. त्याच्यावर विधिमंडळाच्या बाहेर जेव्हा आमदार येतात, बहुतेक आतमध्ये टीव्ही वगैरे बघायची सोय नसावी, बाहेर येतात तेव्हा पत्रकार असे दांडू घेऊन उभे असतात, बूम घेऊन उभे असतात, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं. आणि मग बहुतेक आमदारही विचारत असतील की काय म्हणाले ते. मग ते पत्रकार म्हणतो सुनील आंबेकरांनी संघाचे कान टोचले, याच्यावर एक बाईट द्या. औरंगजेब आत्ता रिलेव्हंट नाही असं ते म्हणाले. मग ठीक आहे, तो ऐकतो आमदार आणि म्हणतो चला बाईट देऊन टाकूया. पण तुम्ही ज्या मुद्द्यावर बाईट देताय तो मुद्दा तसा आहे का, ती तशी गोष्ट घडलेली आहे का. आणि त्याच्यावरनं मग यांची लावालाव्या करायला सुरुवात. या अशा प्रकारे जर बातम्या चालवल्या जात असतील, पण याच्यात पत्रकारांना दोष देऊन उपयोग नाही आहे. भाजपाला आणि संघालाही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की
आपण जे बोलतो त्याच्याचा कशाचा काही अर्थ काढणं ही वेगळी गोष्ट झाली, पण काही बोललं नाही तरी त्याचा वाटेल तो अर्थ काढायचा. आणि त्याच्यावर भाजपाच्या आमदारांना ही खात्रीशीर वाटतं की संघ अशा प्रकारे 100% काहीतरी बोलला असणार. म्हणून मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे त्याचा काहीही संबंध नाहीये या पत्रकार परिषदेचा या औरंगजेबाच्या मुद्द्याशी. आणि धरून चाला औरंगजेबाच्या मुद्द्याशी संबंध आहे तर हा विषय आहेच ना, औरंगजेब रिलेव्हंट नाहीच आहे, औरंगजेब आज प्रासंगिक नाहीच आहे, औरंगजेबाचा काही संबंध नाहीये. पण जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेरनं महाराष्ट्रात आलेला आणि महाराष्ट्रात मोठा झालेला समाजवादी पक्षाचा एक आमदार औरंगजेबाचं महिमा मंडन करतो, औरंगजेबाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था जगाच्या 24% GDP होती वगैरे अशा प्रकारची प्रौढी मिरवतो, ज्या औरंगजेबाने जिझिया कर लावला, ज्यांनी इतर कोणी केलं नाही एवढ्या प्रकारचं शोषण हिंदूंचं आणि बिगर मुसलमानांचं केलं, त्याला उत्तर देणं म्हणजे काही औरंगजेबाचं प्रेत उकरून काढण्यासारखी गोष्ट नाहीये. तो मुद्दा रिलेव्हंट नाहीये, रिलेव्हंट मुद्दा वेगळा आहे आणि त्याच्यावर कदाचित मी वेगळा व्हिडिओ करीन की ही अशा प्रकारची लोकसंख्या वाढत चालली आहे, ती गळ्याला फास होण्याच्या आधी त्याचा विचार केला जावा. केवळ हफ्ते वसुली किंवा मानवतेच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जाऊ देऊ नये. प्रत्येक शहराच्या रस्त्यांना, खास करून स्टेशन, बसस्टँड, बाजारपेठा, सगळ्या परिसरांना जो विळखा पडलेला आहे, हेच लोक हे काही कुठे चार्टर्ड अकाउंटंट आणि इंजिनियर्स आणि डॉक्टर्स आणि आर्किटेक्ट हे लोक हातात दगड घेऊन येत नाही आहेत. लब्बैक 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 या रसूल करत हे काही येणारे लोक हे काही या सगळ्यातले नाही आहेत. हे लोक टॅक्सी ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, फळवाले, शाळवाले, सगळ्यांना माहिती आहे शाळवाले कुठले आहेत ते. शाळवाले आले कसे अचानक? पण जर हे माहिती असून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल, हा खरा मुद्दा आहे. तो प्रासंगिक मुद्दा आहे. औरंगजेबाचा प्रासंगिकता संपलेली आहे. आज औरंगजेब झाला, उद्या टिपू सुलतान असेल, परवा दुसरं कोणतरी असेल, परवा पाकिस्तान क्रिकेट मॅच जिंकला म्हणून असेल, तेरवा आणखीन कोणीतरी काहीतरी वक्तव्य केलं, कुठल्या तरी व्हिडिओमध्ये काहीतरी दिसलं म्हणून असेल. पण हे जे चालू आहे की एक मेसेज फिरला की शेकडो लोकांची अचानक भीड एका ठिकाणी जमते आणि मग हिंसाचार केला जातो, दगड तयारच असतात, आगी लावायला पेट्रोल बॉम्ब तयारच असतात. हा विषय आहे. हा विषय जसा गृह खात्याच्या अखत्यारीत आहे तसा तो प्रत्येक शहराचे जे महापालिकेचे आयुक्त आहेत, महापालिकेचे कर्मचारी आहेत, स्थानिक नगरसेवक, आता नगरसेवक नाही पण नगरसेवक, यांच्या सगळ्याच्या आशीर्वादांनी हे सगळं किंवा यांच्या सगळ्यांच्या डोळे झाकीमुळे हे सगळं सुरू आहे. आणि तो मुद्दा जोपर्यंत समजून घेत नाही आणि संपत नाही तोपर्यंत औरंगजेब असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावानी दंगा करून टांगटिंग टिंगा ग टांगटिंग टिंगा म्हणजे कशाचा कशाशी संबंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी होत राहील. हे महाराष्ट्र शासनाने, भाजपाच्या नेतृत्वाखालच्या महाराष्ट्र शासनाने लक्षात घेण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.